नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. महाडीबीटी पोर्टलवर टोकन यंत्रासाठी तुमची निवड झालेली असेल, तर टोकन यंत्रासाठी कोणकोणती कागदपत्रे अपलोड करावी लागतात? तसेच महाडीबीटी पोर्टलवर तुम्हाला वेगवेगळ्या घटकासाठी कागदपत्रे अपलोड करत असताना टेस्ट रिपोर्ट, कोटेशन एकाच फाईलमध्ये मर्ज करून 500 केबीच्या आतमध्ये अपलोड करावे लागते. यामध्ये काही शेतकऱ्यांना 500 केबीच्या आतमध्ये टेस्ट रिपोर्ट आणि कोटेशन अपलोड करत असताना अडचण येत आहे, कारण टेस्ट रिपोर्टची जी साईज आहे ती खूप मोठी आहे. टेस्ट रिपोर्टमध्ये तुम्हाला 20 ते 25 पेज पाहायला मिळतात आणि त्याची साईज 10 ते 15 एमबीच्या आतमध्ये होते. अशामध्ये तो टेस्ट रिपोर्ट 500 केबीमध्ये केल्यानंतर त्याची क्वालिटी खूप खराब होते आणि त्यामध्ये काहीही वाचण्यासारखे दिसत नाही. त्यामुळं त्याची साईज कमी कशी करायची, टेस्ट रिपोर्ट आणि कोटेशन एकामध्ये मर्ज करून कसे अपलोड करायचे, याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. महाडीबीटी पोर्टलवर तुम्ही ही ट्रिक वापरून कोणतेही कागदपत्रे 500 केबीच्या आतमध्ये अपलोड करू शकता. सर्वात प्रथम पाहूयात की टोकन यंत्रासाठी किती अनुदान. टोकन यंत्रासाठी तुम्हाला 8 ते 10,000 रुपये अनुदान दिलं जातं आणि जर टोकन यंत्राची किंमत 8,000 रुपये असेल तर त्यामध्ये तुम्हाला 50% एवढी अनुदानाची रक्कम दिली जाते. म्हणजे मॅक्झिमम तुमची 8 ते 10,000 रुपये एवढी टोकन यंत्राचे अनुदान दिले जाते. यामध्ये तुम्हाला टोकन यंत्राचा टेस्ट रिपोर्ट आणि कोटेशन ऑफलाईन दुकानदाराकडूनही भेटेल आणि जर तुम्हाला टोकन यंत्र ऑनलाईन खरेदी करायची असेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तेथूनही तुम्ही हे टोकन यंत्र खरेदी करू शकता. चला तर मग पाहूयात कागदपत्राची साईज 500 केबीच्या आतमध्ये कशी करायची आणि कागदपत्रे कशी अपलोड करायची. असा हा टोकन यंत्राचा टेस्ट रिपोर्ट आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता 25 पेजेसचा हा टेस्ट रिपोर्ट आहे, ज्याची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. याची साईज 10 एमबी आहे. आता याला आपल्याला 300 ते 400 केबीमध्ये करायचं आहे, कारण आपल्याला टेस्ट रिपोर्ट आणि कोटेशन हे 500 केबीमध्ये बसवायचं आहे. त्यासाठी तुम्हाला काय सर्च करायचं आहे, Googleवरती डिलीट PDF पेजेस असं सर्च करायचं आहे. तुमची टेस्ट रिपोर्ट या वेबसाईटवरती तुम्हाला अपलोड करायची आहे आणि त्यामधील अनावश्यक पेजेस आपल्याला डिलीट करायचे आहेत. तुमचा जे काही टेस्ट रिपोर्ट आहे याच्यामधील आपल्याला फक्त सुरुवातीची 2-4 पेजेस आणि शेवटची 2-4 पेजेसच घ्यायची आहेत आणि बाकीची पेजेस रिमूव्ह करायचे आहेत. जे पेज रिमूव्ह करायचे आहेत त्याचा पेज नंबर तुम्हाला टाकायचा आहे. इथं पाहू शकता आपल्याला 3 नंबर ते 24 नंबर पर्यंतचे पेज हे रिमूव्ह करायचे आहेत, डिलीट करायचे आहेत. म्हणून मी 3-24 असं करतो आणि रिमूव्ह पेजेस यावरती क्लिक करणार आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुम्हाला किती पेजेस ठेवायचे असतील ते तुम्ही इथं त्यांचा नंबर टाका आणि डिलीट करून घ्या. डिलीट केल्यानंतर तुम्हाला ही फाईल डाउनलोडसाठी उपलब्ध होईल. यामध्ये तुम्हाला डाउनलोड PDF यावरती क्लिक करून ही फाईल डाउनलोड करून घ्यायची आहे. सेव्ह केल्यानंतर आता या PDF फाईलची साईज तुम्ही पाहू शकता 1243 केबी, म्हणजे MBपेक्षा थोडीशी जास्त झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आपलं जे कोटेशन आहे ते JPEG फॉर्मॅटमध्ये आहे. दुकानदाराकडून आपण याचा फोटो घेतलेला आहे. हा कोटेशनचा फोटो आहे. याला आपल्याला अगोदर PDFमध्ये करून घ्यावे लागेल. आता आपल्याला टेस्ट रिपोर्टची साईज कमी करायची आहे. त्यासाठी तुम्हाला सर्च करायचं आहे कॉम्प्रेस PDF अप टू 300 केबी. म्हणजे आपल्याला जो टेस्ट रिपोर्ट आपण पेजेस डिलीट केलेले आहेत त्यामधील फाईल साईज कमी करायची आहे. 1200 मधून आपल्याला 300 केबीपर्यंत आणायचं आहे. इथून ती फाईल तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि फाईल सिलेक्ट केल्यानंतर पाहू शकता 1.3 MBची फाईल आहे. कॉम्प्रेसवरती क्लिक करायचं आहे. कॉम्प्रेसवरती क्लिक केल्यानंतर ती फाईल कॉम्प्रेस होणार आहे. त्याची नवीन साईज तुम्ही पाहू शकता 296 केबीमध्ये ती फाईल आलेली आहे. डाउनलोड करून घ्या. डाउनलोड केल्यानंतर आता आपली टेस्ट रिपोर्टची जी नवीन साईज असणार आहे ती 296 केबी असणार आहे. म्हणजे 300 केबीच्या आतमध्ये आपण टेस्ट रिपोर्ट आणलेला आहे. आता टेस्ट रिपोर्ट तुमचा कॉम्प्रेस झालेला आहे. आपलं जे कोटेशन आहे ते कोटेशन तुम्हाला PDFमध्ये करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे फोटो असेल कोटेशनचा किंवा यापूर्वीच जर PDFमध्ये असेल तर चांगली गोष्ट आहे. जर नसेल तर त्याला तुम्हाला JPG टू PDF कन्व्हर्ट करून घ्यायचं आहे. आता आपण आपलं कोटेशन JPEGमध्ये आहे, त्यामुळे त्याला PDFमध्ये कन्व्हर्ट करून घेत आहोत. JPG टू PDF सर्च करून तुम्हाला ते कोटेशन सिलेक्ट करून त्याला PDFमध्ये कन्व्हर्ट करून घ्यायचं आहे. या ठिकाणी सिलेक्ट JPG आणि कन्व्हर्ट टू PDF यावरती क्लिक करून याला डाउनलोड करून घ्यायचं आहे. सेव्ह करून घ्या. याची साईज तुम्ही पाहू शकता 89 केबी आहे. आता आपल्याला कोटेशन आणि टेस्ट रिपोर्ट मर्ज करून घ्यायचं आहे, म्हणजे दोन्ही एकाच फाईलमध्ये करून घ्यायचं आहे. त्यासाठी तुम्हाला सर्च करायचं आहे मर्ज PDF. मर्ज PDF यावरती क्लिक करून तुम्हाला ही वेबसाईट ओपन करायची आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. या सर्व वेबसाईट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. आता इथून आपला टेस्ट रिपोर्ट आणि कोटेशन इथं पाहू शकता अपलोड करून मर्ज करायचं आहे.
मर्ज केल्यानंतर याला डाउनलोड करून घ्यायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर याची साईज तुम्ही पाहू शकता किती होईल. 396 केबीमध्ये आता आपण टेस्ट रिपोर्ट आणि कोटेशन आणलेलं आहे. इथं पाहू शकता तुम्ही कोटेशन आहे आणि त्याखाली टेस्ट रिपोर्ट हे आहे. अशा प्रकारे तुम्हाला कुठलीही फाईल 500 केबीच्या आतमध्ये करता येईल. फक्त यासाठी तुम्हाला ही ट्रिक वापरायची आहे. इथं पाहू शकता 346 केबीमध्ये आलेली आहे. आता पाहूयात की आपल्याला डॉक्युमेंट्स कशी अपलोड करायची आहेत. MyDBT पोर्टलमध्ये तुमचा शेतकरी आय डी प्रविष्ट करून OTP पाठवून घ्यायचा आहे आणि लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर तुमची प्रोफाईल 100% पूर्ण असावी लागेल. त्यानंतर चलन अपलोड DPR काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा फार्मर आय डी दाखवेल. यामध्ये वैयक्तिक कागदपत्रे यावरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला जो घटक लागलेला आहे, ज्याची कागदपत्रे अपलोड करायची आहेत, त्यासमोर कागदपत्रे अपलोड करा यावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पाहू शकता ज्या समोर तुम्हाला स्टार मार्क आहे, अशीच स्टार मार्क असलेली कागदपत्रे तुम्हाला कंपल्सरी अपलोड करायची आहेत. ज्या समोर स्टार मार्क नसेल ते तुम्हाला अपलोड करण्याची आवश्यकता नाही. आता यामध्ये आपल्याला बँक पासबुक आणि इथं वनपट्टाधारक आपल्याला अपलोड करण्याची आवश्यकता नाही, कारण त्यासमोर स्टार मार्क नाही. बँक पासबुक आता अपलोड करून घ्या, ज्याची साईज 15 ते 500 केबी असायला हवी आणि JPG किंवा PDF फॉर्मॅटमध्ये ते अपलोड करू शकता. इथं पाहू शकता कागदपत्रे यशस्वीरित्या अपलोड केली. याला तुम्हाला ओके करायचं आहे. आपलं बँक पासबुक अपलोड झालेलं आहे. त्यानंतर तुम्हाला आता निवड अवजाराचे दरपत्रक यामध्ये टेस्ट रिपोर्ट आणि कोटेशन मर्ज केलेली फाईल आपल्याला अपलोड करून घ्यायची आहे. या ठिकाणी पाहू शकता कागदपत्रे यशस्वीरित्या अपलोड केली गेलेली आहेत. याला तुम्हाला ओके करून घ्यायचं आहे. ही दोन्ही कागदपत्रे आता आपण अपलोड केलेली आहेत. यावरती तुम्ही कागदपत्रे पहा यावरती क्लिक करून कागदपत्रे अपलोड योग्य झाल्याची खात्री करून घ्या. कागदपत्रे योग्य अपलोड झाल्यानंतर जतन करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जतन करा यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खात्री आहे का याला ओके करायचं आहे आणि या ठिकाणी पाहू शकता कागदपत्रे यशस्वीरित्या जतन केली आहेत. याचा SMS ही तुमच्या मोबाईल क्रमांकावर येणार आहे आणि अशा प्रकारे तुम्ही MyDBT पोर्टलवरती कुठलाही टेस्ट रिपोर्ट आणि कोटेशन 500 केबीच्या आतमध्ये करू शकता आणि कागदपत्रे अपलोड करू शकता. यामध्ये तुम्हाला काही अडचण येत असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपलं टेलिग्राम आणि WhatsApp चॅनल जॉईन करायला विसरू नका.